यानंतर धक्कादायक बातमी, कोयता घेऊन मागे धावला, पोलिसांनी धडा शिकवला। गुंड भर दिवसा कोयता घेऊन रिक्षा चालकाच्या मागे धावला होता। संभाजीनगर पोलिसांनी त्याला अटक करत त्याची धिंड काढली। छत्रपती संभाजीनगर शहरामधील जाधववाडी चौकामध्ये एक रिक्षा चालक रस्त्याच्या कडेला थांबून प्रवाशांची वाट पाहत होता। त्यावेळी जाधववाडी सिग्नलकडून वळण घेणाऱ्या कार चालकाने रिक्षाला धडक दिली। रिक्षा चालक संजय गायकवाड यांनी कार थांबवायला सांगितलं। त्यावेळी कारमध्ये असलेला कुख्यात गुन्हेगार सय्यद फैजल उर्फ तेजा सय्यद एजाज याने रिक्षा चालकाला शिवीगाळ करत धारदार कोयत्याने त्याच्यावरती वार केलाय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले। विजय, नेमका काय प्रकार घडलाय? नक्कीच अंकिता, जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरच्या जाधववाडी सिग्नल जे आहे त्या ठिकाणी रिक्षा चालक जो आहे तो त्या ठिकाणी प्रवाशांची वाट पाहत होता आणि त्याच वेळी त्या ठिकाणून कार चालक जो आहे तो भरधाव वेगामध्ये त्या ठिकाणी आला आणि जो रिक्षा आहे त्या रिक्षाला त्याने कट मारला। त्यानंतर रिक्षा चालकाने ती कार थांबवली आणि सदरील जो कार चालक आहे त्याच खाली उतरण्याला बोलणी केली। मात्र त्यावेळी तो कार चालक जो आहे तो कुख्यात गुन्हेगार असल्याने सय्यद फजल असं त्याचं नाव आहे, त्याने थेट आपल्या कार मधून एक धारदार तलवार जी आहे ती काढल्याची पाहायला मिळाली आणि थेट त्या रिक्षा चालकावरती जो आहे तो वार करताना त्यामध्ये सीसीटीव्ही मध्ये जो आहे तो कैद झाल्याचा पाहायला मिळत आहे। मात्र तो रिक्षा चालक जो आहे तो आता त्याने ते वार चुकून त्या ठिकाणून पळ काढला। यानंतर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असल्यामुळे त्या ठिकाणी सिडको पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सदरील आरोपी जो आहे त्याला आता ताब्यात घेतला असून त्याची धिंड देखील शहराच्या विविध भागांमधून काढली। त्यामुळे आता त्यांनी जो वार केला आहे त्या प्रकरणी त्याच्यावरती आता गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून सदरील तलवार जी आहे ती देखील आता सिडको पोलिसांनी जप्त केलेली। अगदीच धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतो या कुख्यात गुन्हेगाराची पोलिसांकडून धिंड काढण्यात आलेली आहे।